तर नमस्कार मित्रांनो, मी आहे आता डाळिंबाच्या बागेत. ही बघा बाग. अगदी मस्त असा ताण बसला होता बागेला. अचानक अवेळीच पाऊस पडल्यामुळे सर्व काही नियोजन ठप्प झालेलं आहे. हे बघा कसा ताण बसला आहे बागेला. हे बघा पाणीच पाणी. हे बघा अशा पद्धतीने झाडांना ताण बसला होता. चांगल्यापैकी जर 2 दिवस जर पाऊस आला नसता तर खूप चांगल्या पद्धतीनं पानगळ झाली असती आणि पुढे बी व्यवस्थित राहिलं असतं सगळं. अचानक पडल्यामुळे हा जो पाऊस अचानक आला त्यामुळे आता खूप अवघड परिस्थिती झाली आहे पानगळीची. आता ही लवकरात लवकर पानगळ करून घ्यावं लागेल. नाही करून घेतली तर बाग लिकेज होण्याचे चान्सेस भरपूर आहेत. कारण पावसाच एवढा झाला आहे की ही बाग एकदम झटपट लीक होणार आहे. हे बघा अशा पद्धतीने पूर्णपणे जवळजवळ 70% हा ताण झाडांना बसला होता. 16 तारखेचे नियोजन होते पानगळीचे आणि अचानक हा पाऊस 2 दिवस अगोदरच आला. त्यामुळे आता सगळं नियोजनच कोलमडलं आहे. बघा अशा पद्धतीनं ताण बसला होता झाडांना. मस्त स्टोरेज रिवर्स झालं होतं आणि चांगल्या पद्धतीनं स्टोरेज असल्यामुळे अशी मस्त कळीसाठी चालला असता प्लॉट. हे बघा पण आता काय होईल पुढं काहीच सांगता येत नाही. आता जर उद्या पावसाने जर उघड दिली तर उद्या पानगळ झाली तरी थोडंसं बरं होईल. तर बघा मित्रांनो, ही आहे विहीर. अजून पाणी मापात आहे विहिरीत. 2 दिवसापासून सलग पाऊस पडतोय. अजूनही 2-4 दिवस असाच पडला तर ही विहीर गच्च भरणार. आणि ही विहीर एकदा गच्च भरली का हिला कमीत कमी ठेवणीपर्यंत दाबून धरण्यासाठी कमीत कमी 1 ते 1.5 महिना पाणी उपसावं लागणार आहे विहिरीचे. आणि हिचे जर पाणी जर उपसले जर नाही गेले तर हा जो प्लॉट दिसतोय समोरचा, हा प्लॉट याच्यात किमान 340 झाडं आहेत. आणि तसेच हा एक खालचा प्लॉट. जर पाणी उपसले जर नाही गेले विहिरीचे तर ह्या 2 प्लॉटमध्ये इतके पाणी निघते खालून जमिनीतून, महिनाभर तर कमीत कमी ट्रॅक्टरही चालू शकत नाही आणि माणूस पाईपही चालू शकत नाही. इतकी सारी दलदल या प्लॉटमध्ये तयार होते. तसे जमीन कोरडवाहू आहे. जमिनीची खाली 1.5 ते 2 फुटापर्यंत खाली मुरुमच आहे पूर्ण. पण एकदा करानाला खालून पाणी सुरू झाले, विहीर जर पूर्ण भरलीन जर रान उपळलं तर हा प्लॉट महिनाभर हाताला येत नाही. आणि आता याला एवढा छान असा ताण बसला होता. पानगळीची तारीखही उद्या होती. आता अचानक पाऊस पडल्यामुळं परिस्थिती बिकट झालेली आहे. हे बघा छान असा एकदम छान असा ताण बसला होता. हे बघा खूप असा मस्त ताण होता. आता भीती एकच आहे का हे रान उपळू नये. ह्या प्लॉटमध्ये किमान 450 ते 550 प्लस झाडं आहेत.
आणि सर्वात मोठे झाड ह्याच प्लॉटमध्ये आहेत. तर मित्रांनो, आपण आलो होतो प्लॉटमध्ये चक्कर मारण्यासाठी, पण आता पुन्हा पाऊस चालू झालेला आहे, त्यामुळे आता मीच घराकडे निघतो. आणि विजाही थोड्याफार वाजायला लागलेल्या आहेत, त्यामुळे सुरक्षित ठिकाणी जाणं गरजेचं आहे. हे बघा, अशा पद्धतीनं तुम्हाला दिसत असेल पाऊस चालू असल्याचा. काय एवढा जोराचा नाही आहे, झिमझिमच आहे, पण विजा चमकत आहेत, थोडं गडगड वाजत आहे, त्यामुळे आता मी घराकडे निघालो आहे. तर मित्रांनो, आता आपण चाललेलो आहे ट्रॅक्टर आणण्यासाठी, कारण उद्या आता पानगळीचे नियोजन ठेवलेले आहे. जर उद्या पाऊस नाही पडला तर उद्या आपण पानगळ घेणार आहोत, आणि पडला पाऊस तर मग उद्या आपण कॅन्सलच होईल. पण ट्रॅक्टर आणि ब्लोअर आणून ठेवणं म्हणलं गरजेचं आहे, कारण जर पावसाने जर उघड दिली तर वेळेतच आपला जसा वेळ भेटेल तसे त्यानुसार आपल्याला पानगळ करण्यासाठी सोपं जाईल. त्यामुळे ट्रॅक्टर आज घेऊन येतो. तर मित्रांनो, आपण आता ट्रॅक्टर घेतलेला आहे. ट्रॅक्टर घेऊन आता गावाच्या दिशेने निघालेलो आहे. घरी जाण्यापूर्वी ब्लोअरचं थोडंसं काम आहे, तर ते गॅरेजवर नेऊन थोडंसं त्याचं काय असेल किरकोळ कारकोळ पूर्णपणे काम करून घेतो आणि नंतरच घरी घेऊन जातो. नाही तर उद्या पुन्हा काहीतरी अडचणी यायच्या आपल्याला आणि पुन्हा काम बंद करून तिकडे जावे लागेल फिटरकडे. त्यापेक्षा आत्ताच आता आपलं जातानाच आहे वेळ तर करून घेतो सगळं व्यवस्थित, जेणेकरून उद्या आपल्याला कुठली अडचण येणार नाही. त्यामुळे आता पहिलं जातं गावात आणि पहिलं याला गॅरेजवर नेऊन उभा करतो. तर मित्रांनो, आता ब्लोअरचं काम मी करून घेतलेलं आहे आणि आता मी घरच्या दिशेने निघालेलो आहे आणि खूप जोरात निघालेलो आहे, कारण खूप असं खतरनाक पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि मी भिजू नये त्यामुळे मी आता फास्ट घराकडे निघत आहे. ते बघा, समोर ढगे कसे काळे काळे दिसत आहेत, त्यामुळे आता मी लवकर घराच्या दिशेने निघतो, जेणेकरून मी भिजणार नाही, कारण संध्याकाळचा टाईम आहे, खूप थंडी वाजेल भिजल्याच्या नंतर. आता मी टर्न घेतलेला आहे घराकडच्या रस्त्याला. आता मी निघालेलो आहे घराच्या दिशेने. तर मित्रांनो, ही आहे आमची गावची नदी. बघा, खूप मोठी नदी आहे तशी, आणि इथे एक पाण्याची किटी पण आहे. ह्या किटीच्यावर लपूनच आमच्या मोटरी पण आहेत, जेणेकरून उन्हाळ्यात आम्हाला ह्याच पाण्याचा आधार असतो. ह्याच पाण्यावर आमची शेती पिकते सगळी. तर हे नसतं तर आमची शेती पिकणं खूप कठीण झालं असतं. आता हा पूल क्रॉस करत आहे मी. तर नमस्कार मित्र.